पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, पाकिस्तानची गोलंदाजी, भारताची फलंदाजी। पुण्यामध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने, काँग्रेस भवनासमोर दगडफेक। काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन, महापौर मंजुषा नागपुरी आणि धीरज घाटेवर गुन्हा दाखल करा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। टिप्याची बरोबरी शिवरायांशी करणं हीच जिहादी मानसिकता, नितेश राणे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा दाखल, टिपूची तुलना शिवरायांशी करणं भोवलं। खुमखुमी असेल तर गणेश नाईकांनी लोकसभा लढवून दाखवावी, गणेश नाईक यांना अनेकदा माजी केलेलं आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा गणेश नाईक यांच्यावर पलटवार। ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही, इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्हा परिषद ओबीसी अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, 4 तालुक्यांमधून अध्यक्षपदासाठी चुरस, भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर। पंढरपूर कॉरिडॉरबाबत बाधितांचा शंखनाद, सुब्रमण्यम स्वामी यांच्या लढ्याला पाठिंबा, कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचं मुख्यमंत्र्यांना पत्र। झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणात चर्चेची शक्यता, राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची सोमवारी संध्याकाळी बैठक, सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, नाव न घेता शंभूराज देसाईंना जयकुमार गोरेंचा टोला। रायगडमध्ये मतमोजणी प्रक्रियेवर पराभूत भाजप उमेदवाराकडून आक्षेप, मनस्वी मोहिते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, उच्च न्यायालयामध्ये मागणार दाद। सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस बंद, गोवा विमानतळावर रनवेचं काम सुरू। पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी सुविधांचा अभाव, टोल आणि प्रवासी सुविधांवरून वाद, वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। महाशिवरात्रीनिमित्त शिवालय सजली, राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा एकच जयघोष। महाशिवरात्रीनिमित्त ओडिशातल्या समुद्र किनाऱ्यावर साकारलं अद्भुत वाळूशिल्प, 17,000 रुद्राक्षांसह 500 लहान शिवलिंगांचा समावेश, प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांची कलाकृती। महाशिवरात्रीनिमित्त खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाई, दर्शनासाठी भाविकांची गर्दी।